चिरायला भीती वाटणार बाई. मिशन दाखव. तुम्ही कधी आला कामावर? तासभर ती फुटलं का काय रे मांजर पडून गेलं. आज बघा आमचं चाललंय जेवण आणि मी आज सगळ्यांच्या अगोदर जेवण करून बसल्या. आणि अमृता आहे का जेवायला? जेवाय बोल की. या जेवायला सगळे आज लागले जेवायला. बघा काय काय घेतलंय जेवणात. ही अशी मस्त आमटी केलेले, चपाती थोडं पप्पांना. आणि आंब्याचं लोणच्याची भरणी पण बघा एकदमच आणलेली आहे अशी मोठी. आणि एडाचं लोणचं पण बनवलेलं आहे. तिथं एक मुलगा बाहेर बसला अजून तो आला नाही आतमध्ये, त्यामुळं चपाती फक्त वाढवून ठेवले त्याला. आणि भाजी बनवली, भात बनवलाय, चपात्या केल्या. असं सगळं जेवणाचा कार्यक्रम चाललाय. मी आज लवकर जेवण केलं म्हणजे मी आज सकाळी जेवले ते माझं पोट गच झालं, तेव्हा मी काही जेवलेच नाही नंतर. मग आज सगळ्यांच्या अगोदर मी जेवण करून बसले. तर असं आज काय एकच भाजी बनवली, 2 भाज्या काय बनवल्या नाही त्या. आज जरा बाहेर गेल्यामुळं का नाही, घरात आल्यावर कंटाळा आला स्वयंपाक करायचा, त्यामुळं पटपट करून आता जेवायला बसलोय. तुमचं पण झालं की नाही जेवण सांगा. जेवण तर आता ह्या टायमाला कुणाच होतंय, कुणाचं जे होत नाही. कोण कामावर गेलेलं असते, त्यामुळं जेवायला वेळ होतोय. आमच्यात पण लवकर जेवत नाही, पण आज जेवायला लागलेत लवकर, नाहीतर अजिबात लवकर जेवत नाही. अमृता काय मुकाटच जेवते काय? बोल बिल काय? जेवताना बोलायचं नसते. जेवताना काय बोलायचं नसते. जेवताना व्हिडिओ बघते सगळ्यांचं, नाही जेवताना बोलत नाही. तिकडं हे करायचं का जेवायचं? जेवताना बोलायचं नसते ग, जेवायचं का बोलायचं? आता तू जेवाय बोललीस म्हणून काय ती ताटात येऊन बसणार आहे ते? ताटात येऊन बसत नाही ती. मग बोलायचं नसते का जेवताना? चालेल. पप्पांना भाजी वाढ की. आणि तू आज जाणार होतीस ना गावाला, काय गेलं नाही? जाणार होती पण नाही गेले का? नाही गेले. पप्पाने पैसे दिले आहेत मला. काल मला म्हटलं तुला 1000 रुपये देतो आणि दिलेच नाही. उद्या 3000 देतो. उद्या 3000 दिलं तरी नाहीच म्हणतेस. आता गावाला जायचं म्हटलं तर मैत्रिणीनं सांगा बरं, काय स्वस्त आहे का? सगळं महाग आहे. काय घेऊ वाटलं, काय करू वाटलं तर पाहिजेच का नाही? आता पाहुण्यांच्या घरी जायचं म्हटल्यानंतर. पण 3000 देतो म्हणून सांगितलं की नाही? तर आमचं मिस्टर म्हणलं मी तुला 3000 रुपये देतो, मग त्याने 1000 दिलं म्हणून मी गेले नाही. मला 3000 दिलं तर काय? 3000 दिलं तर 1000 मला म्हण. बर. आता अमृता म्हणते 3000 दिलं तर 1000 मला दे. तुला तिचं 3000 देऊन तुला 2000 देतो. तरी पण तिथे 1000 पाहिजेत मला. काय कशा पाहिजे? कशा मग काय थंडी आहे का नाही? थंडी आज दिवसभर आभाळ आलंय आणि बारीक आता पाऊस पण यायला लागलाय बघा. तुमच्याकडे पाऊस येतोय नाही? आमच्या चौघांना आमच्या मम्मीचं कधी सारखं नसतंय. तिला थंडी वाजायला की आम्हाला उकडते, आम्हाला उकडायला लागले तिला थंडी वाजते. काय विचित्र काम आहे आमचं. आता काय करायचं नाही, अवघड आहे की नाही? तुला किती 3 विडाचं लोणचं घेऊन बघ की कसं झालं. तुला किती 3 पाहिजेत हा आणि अमृता तुला किती 2? मला नको बाबा. आणि काय होतं माहितीये का मैत्रिणी, मी कधी त्यांना म्हणत नाही मला एवढं द्या तेवढं द्या. त्यांच्या मनात किती देईल तेवढं घ्यायचं आणि ग बसायचं. कारण प्रत्येकाच्या घरात खर्च असतोच. मोठ्या माणसाला जर मला एवढं पैसे पाहिजे म्हणून बसलं तर मग समजून कोण घेणार? आपण जरा समजून घेतलं पाहिजे का नाही? आता बायकाने जरी 3000 घेतलं तरी काय मैत्रिणी सांगा, गावाला गेले आपण तेवढं खर्चतो का? तुम्ही खरंच काय सांगा बरं? नाही. कारण बायकांच्या मागं 17 काय पण नसलं तर आणायचं. गावाला गेलो ना करतात, साड्यांच्या दुकानात गेले आणि ते पैसे आपल्या संसारासाठी कशाला लागले बिगले तर आपण ते पैसे ठेवतोय आणि काय नसलं तर ते आणायचे. एकदम ते कुठं 3000 दिलं पप्पा कुठं दिलेले पैसे आपण जपून ठेवतोय. तिकडे अरे ताट केले तुला जेवाय आकाश. आता आकाश पण आलाय बघा जेवायला आणि मोठा अमर गेलाय जेवण करून. आता तो कामावर
हो आता आला जेवायला. मोबाईलमध्ये गुंग झालाय ते आता. जेवत नाहीस काय आकाश? रोज आल्याला जेवतोय, आज जेवला नाही. आज बसलाय बाहेर दारात जाऊन. आत्ता आलाय बघा तो. काय वर बसते बाय कर की.